समाजाचा चौथा स्तंभ आहे. बुद्धिजीवी वर्ग म्हणून पत्रकाराला ओळखतात. अशा पत्रकारांची मुले विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवत असतात. मात्र त्यांच्या गुणगौरवाचा स्पेशल असा कार्यक्रम होत नाही. पत्रकार दुसऱ्यांच्या मुलांच्या गुणगौरवाची बातमी करतात, त्यासाठी धावाधाव करतात. अशातच त्यांच्या मुलांचे कौतुक गौरव राहून जातो. त्यामुळे यापुढे पत्रकारांच्या गुणवत्ताधारक मुलांचा गुणगौरव करण्याचा पायंडा यावर्षीपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आणि JNPAचे कामगार विश्वस्त भाई दिनेश पाटील यांनी पाडला आहे. उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम उर्फ राजाभाऊ कडू यांचा पाल्य विहंग घनश्याम कडू यांनी 10वी परीक्षेत 94.20% गुण मिळवल्याबद्दल त्याचा रविवार दिनांक 7 जुलै रोजी JNPA क्लब हाऊस येथे कामगार विश्वस्त दिनेश पाटील यांनी सन्मान केला. त्यासाठी खास गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला विहंग कडू याचे पालक पत्रकार घनश्याम कडू, आई वैशाली कडू, बहीण प्रांजल कडू यांना निमंत्रित करण्यात आले होते. प्रांजल कडू हिने चित्रकलेत प्रावीण्य मिळवले आहे. तिचेही या सोहळ्यात कौतुक करण्यात आले. गुणगौरव सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, संजय गायकवाड, घनश्याम कडू, वीरेश मोडखरकर, अजित पाटील, राजकुमार भगत, प्रवीण कोळापटे, पंकज ठाकूर, पूजा चव्हाण, सूर्यकांत म्हात्रे, महेश भोईर, सुयोग गायकवाड आदी पत्रकार वर्ग उपस्थित होता. यावेळी सर्वच पत्रकारांनी आपल्या मनोगतात विहंग कडू याच्या यशाचे कौतुक करताना भाई दिनेश पाटील यांनी चांगला उपक्रम सुरू केल्याने त्यांचे आभार मानले. तर दिनेश पाटील यांनी उरण तालुक्यातील सर्व पत्रकारांना एकत्र येण्याचे आवाहन केले. पत्रकार इतरांच्या बातम्या लिहितात, मग त्यांच्या मुलांच्या यशाच्या बातम्या कोण लिहिणार? त्यामुळे पत्रकारांच्या गुणवत्ताधारक मुलांचा सन्मान झालाच पाहिजे. यापुढे JNPA चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन, अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत पत्रकारांच्या मुलांचा सन्मान करण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी सर्व पत्रकारांनी एकत्र यावे अशी भूमिका दिनेश पाटील यांनी मांडली आहे. आज म्हणजे खरं सांगायचं तर हा कार्यक्रम आहे हा मला माहितीच नव्हता. म्हणजे एक अचानक सरप्राईज म्हटलं जाईल. पण विहंगचं आज सत्कार होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पत्रकारांच्या मुलांचा सत्कार आज आपण पाटील साहेब तुम्ही करताय. आणि आज पत्रकारांच्या म्हणजे जी कामगिरी पत्रकार करतात, समाजाला न्याय देतात, परंतु त्यांच्या मुलांचं कोणी कधी कौतुक करत नाही. आणि आज तुम्ही जे कौतुक केलं, खरंच आमच्या सर्व पत्रकारांतर्फे तुमचं आम्ही खूप अभिनंदन आहोत. आणि विहंग बद्दल बोलायचं झालं तर विहंगला मी जास्त नाही, पण 2017 पासून लहान असतानाच मी त्याला ओळखतोय. छोटासा, पण कधी घरी गेलो तरी कधी बोलत नव्हता आमच्याशी. म्हणजे एक शब्द विचारला ना, फक्त तेवढाच उत्तर द्यायला. पप्पा कुठे गेले, आई कुठे गेली, तेवढंच सांगा. आणि आज तो छोटासा आज 10वीला एवढा उंच झाला. आणि आज त्याचे जे कौतुक सगळ्यांनी का केलं पाहिजे, कारण आज 94.60% 20% म्हणजे शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, उरण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.